आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलाखाली ऑइलमुळे सलग अपघात, 8 ते 10 दुचाकीस्वार जखमी। पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलाखाली रस्त्यावर ऑइल सांडल्याने आणि गाळ साचल्यामुळे शनिवारी सकाळी सलग अपघातांची मालिका घडली। या घटनेत तब्बल 8 ते 10 दुचाकीस्वार घसरून पडल्याने एकच गोंधळ उडाला। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याकडून अग्निशमन दलाला कळवण्यात आले। त्यानुसार अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील ऑइल व गाळ साफ करण्याचे काम हाती घेतले। धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमन दलाचे कर्मचारी रस्ता स्वच्छ करत असताना त्यांच्यासमोर आणखी 2 दुचाकी घसरून अपघातग्रस्त झाल्या। अखेर सुमारे 4500 लिटर पाण्याचा वापर करून रस्त्यावरील ऑइल आणि गाळ पूर्णपणे साफ करण्यात आला। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। या बचाव व स्वच्छता मोहिमेत अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमॅन रमाकांत खारे तसेच रोहित गायकवाड आणि प्रणित पेखळे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली। या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती। पावसाळ्यात रस्त्यावर ऑइल किंवा गाळ साचलेला असल्यास वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे। मी विक्रांत रत्नाकर सोनवणे याच कॉलेजला आहे, पंचवटी कॉलेजला। आमच्या समोर आता 2 ऍक्सिडेंट झाले। मी आता कॉलेजला आलो आणि आता तर माझ्या समोर एक हात मुडला एका पोराचा। आता आम्ही त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये बसवून पाठवलं आणि अग्निशामक दलाला कॉल केला आणि त्यांना इथं बोलवून घेतलं की झालाय चिखल, त्यांनी साफ करून द्यावा असं। माझं कुणाल नांदेड नाव आहे, मी तर पंचवटी कॉलेजला आहे। तर आज सकाळपासून 4 ते 5 ऍक्सिडेंट झाले इथं। एका जर अक्षरशः हात सुटला तर आम्ही त्याला रिक्षात बसून पाठवलं तर लोक इतके जोरात गाडी चालवतात, 70-80-90 स्पीड राहतात, लहान पोरं बाहेर राहतात, त्यांना लागतं। तर मग या चिखलची घेतलं पाहिजे। हा दादा माझ्या समोरच पडला आता, पाहू शकतो तुम्ही, हे पहा किती इतका जोरात पडला भाऊ। पण भाऊ हळू होतं काय वाटतं। कॉलेजला येताना आम्ही 2 ऍक्सिडेंट पाहिले। आता एक पोराचा हात मोडला, आता आम्ही त्याला हे केलं। प्रशासन पोरांनी भरपूर चांगलं काम केलंय की अग्निशामक दलाला बोलून हे चिखलाचं काम करायला यांना दिले परवानगी। पाहू शकता गाडी अडूच होती माझी, पण चिखलामुळे गाडीच निसटली नाही का, हे पाहू शकता तुम्ही। लागलं वगैरे नाही बरोबर आहे, पण माझ्या आधी एक पोराचं म्हणे हात मोडलाय, म्हणे फ्रॅक्चर वगैरे झालाय, त्याला दवाखान्यात पाठवलंय, त्याची पण काळजी घ्यावी लागेल। मी लीडिंग फायरमॅन रमाकांत रामचंद्र खारे। आम्हाला पंचवटी पोलीस स्टेशन येथून PSI पाटील सरांचा फोन आला की पंचवटी कॉलेज उड्डाणपुलाच्या खाली ऑइल सांडलेलं आहे, तिथे गाड्या स्लिप होत्या, ते 8 ते 10 गाड्या स्लिप झाल्या असं त्यांचा फोन आला। त्यानंतर आम्ही तात्काळ निघालो। घटनास्थळी आल्यानंतर आमच्या समोरही 2-3 गाड्या स्लिप झाल्या। तर आम्ही सदर हे पूर्ण स्वच्छ करायचं काम चाललेलं आहे। सदर ठिकाण आम्ही पाण्याच्या प्रेशरच्या साह्याने सर ऑइल किंवा जो गाळ पडलेला आहे तो पूर्णपणे साफ करून देत आहे। काय सर? हा, आता आमच्या समोर पण एक अपघात झाला। आम्ही रस्ता धुत असताना एक 2 व्हीलर स्लिप झाली आणि आमच्याच अंगावर येणार होती। तेवढ्यात आम्ही ब्रँच वगैरे बंद करून